हाय गाईज, मी अंबिका कांबळे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम सर्वांचं स्वागत आहे. तर माझा ही फर्स्ट ब्लॉग आहे. तर आवडलं तर लाईक, कमेंट, सबस्क्राईबर नक्की करा. तर आता मी उठलेले आहे आणि उठले आता वाजले 9 वाजले. तर मी आज ब्लॉग शूट केलेला आहे. तर काय माझ्या लाईफमध्ये घडतंय, माझी लाईफ पहिल्यापासून ते आतापर्यंत कशी मी चालवत आले, कशी नाही, हे तुम्हाला सगळं माझ्या यूट्यूब चॅनलवर फुल ब्लॉगवर बघायला भेटणार आहे. त्यासाठी माझे आणि सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉनला प्लेस करा, म्हणजे कसं माझा जे ब्लॉग पडून जे व्हिडिओ पडून ते सगळ्यात अगोदर तुम्हाला पोचेल. तर आता मी उठलेले आहे जस्ट. कसं आहे ना, आपण काही कामधाम केलं तरच आपला हक्क बनतो. दुसऱ्यांच्या जीवावर जगून खाल्लं म्हणजे कोणी बी असं XYZ, त्यांच्या जीवावर का किती कमवत आहे, थोडं कमवत आहे, जास्ती कमवत आहे, आपला खर्च निघण्यापूर्व कमवायचं असं मी बी ठरवलेलं आहे. तर सध्या माझे 2 मुलं आहेत माझ्या मागं, त्यासाठी मला काय करत आहे ना, पण मी आतल्यात लय खच्ची होत चालले आणि माझं इथं कोण सांगणारं बी आहे बी नाही. चला, बघू शकताय काम पडलेलं आहे, भांडी पडलेले आहेत, चहा पाणी करायचं आहे. तुम्ही कंटिन्यू करा आणि असंच प्रेम द्या. बघा केवढा पसारा पडलेला आहे, पूर्ण किचनवर भांडी पडलेले आहे. हे काय आणलं पिलू? भंगार आहे? कसलं भंगार आहे? दाखव, आपण भंगारवाल्याला देऊ. ही भंगार आहे का? ती भंगार नाही का? ही भंगार नाही, आता भंगार आहे म्हणला की. ही काय आणलंय? आणि बिस्किटा हे झालंय बनवून. आता दूध ही पोरांचं गरम केलंय. आता पटकन नाश्ता चहा पाणी करून घेते. हे पोरांचं दूध आहे, हे माझा चहा आहे, कारण पोरं चहा नाही पिते. हे ह्यांचं बिस्किट बघ कसं सजवले. पिलू ही बघा चॉकलेट सोनपापडी आहे, म्हणजे हॉर्लिक्स सारखंच आहे. तर ते म्हणतात त्यांनी काय केलं माहिती आहे का, बिस्किट नाही आणलाय त्याने 5 रुपयाच्या असल्या चॉकलेट आणि कुरकुरा आणला. असलं नाला आहे का ग पेरा? आईला हरामखोर पोरग आहे, डोकंदुखी पोरग आहे. ह्याला एक सांगितलं ते करताय ढठू. वैताग आला ह्या पोरांचा मला. नुसतं मारामारी का, एवढा मोठा झाला तरी घरात शांत बसावं आपल्या बारक्याला घेऊन, तसं काय नाही. बोलण्याचा मुद्दा असा आहे, मी माझ्या जीवनात मी लय दुःख भोगलेले आहेत. लय देवाला प्रार्थना करते माझ्यासारखी जिंदगी कोणाला नाही द्यावं. लहानपणापासून आतापर्यंत माझ्या मनासारखं घडतच नाही आहे आणि स्वतःला खूप प्रयत्न करते मी. आज 1.5 महिना 2 महिना होत आलं, स्वतःला बदलते मी कामात ह्याच्यात त्याच्यात. मी लहानपणापासून माझं नशीबच फुटकं आहे. देवाने जन्म द्यावा, पण असं कोणाला नाही का त्रास नाही द्यावा. तुम्हाला मी आता यूट्यूब चॅनल सुरू केलंय, तुम्हाला हळूहळू कळणच की माझ्या लाईफमध्ये मी लहानपणापासून माझ्या काय घडलं काय नाही आत्तापर्यंत. मला एक ना, मी हार वस्तू ना, मला बोलण्यास कोणच नाही. आता माझी मम्मीला काय बोलायचं, मम्मीला बोललं की ती बी रडणार, ती बी खचणार त्यासाठी. पण माझा एक जरिया झाला आहे की माझ्या मनातल्या गोष्टी सोशल मीडियाला सांगायची. ही मोबाईल आणि तुम्ही लोक, आता मला ही एक आनंद आहे. जरी मला काय दुःख वाटलं, आनंद वाटला की मी तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणजे कसं माझं मन मोकळं होतंय. तर तुम्ही असंच कंटिन्यू करा, माझा ब्लॉग बघत राहा. मग आंघोळ करते
झाडून झुडून फरशी पुसायची. चला कंटिन्यू करूया आपण. वातावरण बघा आमच्या इथं कसं आहे, थोडं ऊन आहे थोडा पाऊस आहे, या असं वातावरण आहे आमच्या इकडं. आत्ताशी थोडं थोडं ऊन यायला एवढं आबळ भरलंय. रात्रभर पाऊस झालाय बघा. ही रस्ता रात्रभर सगळ्या इथं पाऊस झाला नाही. ऊन पडायले थोडं थोडं. आत्ताशी कपडे पडलेत तसेच वाळवायचे. आंघोळी झाली. लेच कणकणी आल्यासारखं वाटायला. थोडं झोप म्हटलं, थोडा उशीर झोपते. आताच आंघोळी केली, आवरलेलं आहे. थोडा उशीर थोडा आराम करते. त्यासाठी ना मला आता मी म्हटलं थोड्या उशिराने ब्लॉग काढते, पण मी म्हटलं थोडा आंघोळी केली, आवरले, तर मी तुम्हाला 1 वाजता दाखवणार आहे. तर ही बघू शकताय. आता ही मला गिफ्ट माझ्या मिस्टरांनी ना ह्याला लक्ष्मीपूजनला दिलतं. लोक लक्ष्मीपूजनला बायकोला सोनं ही करतात, फिरवायला नेतात. आमचे मिस्टर नाही. आमच्या मिस्टरांनी मला ही गिफ्ट दिलंय. तर ही गिफ्ट आहे ना, आता मी तुम्हाला दाखवते काय आहे बघा. तुम्ही या गिफ्टमध्ये ना मेकअप बॉक्स आहे. हे मेकअप बॉक्स म्हणजे मी लय सारे मेकअप बॉक्स केले. मी 4 मेकअप बॉक्स. एक होतं सोनेरी कलरचं, म्हणजे हे वेगळं मॉडेल आहे. एक असंच होतं सोनेरी कलरचं, फर्स्ट आणलं होतं. नंतर आणलं होतं रेड कलरचं. आता ती कसं इथं पासपोर्ट होता त्याला. आता आपल्या फोनवर कसा नंबराचा पासपोर्ट होता, त्याला बी होता 2 प्लस केलं का असं खुलतंय. आणि काय ही एक माझा मेकअप बॉक्स आहे. ही कुठं बाहेर जायला ना, आपण कुठं फिरायलाही गेलो, व्हिडिओ शूट करायला गेलो, ह्याच्यात आपण सामान टाकू शकतो. आणि हँडल आहे. तर आता सध्या मी ह्याच्यात ठेवलं आहे, कारण की तिथं लॉक तुटलं होतं म्हणून मी ठेवलं. तर पोरांनी सगळं त्याला फाडूनही दिलं. मग आता मला ही कशामुळे जास्त आवडलं माहिती का, ह्याच्या आतलं मधलं आहे ना वेगळं आहे, म्हणजे स्टाईल दुसरं आहे ना, म्हणून त्यासाठी बघू शकते. ह्याला प्लस केलं का हे खुलतंय का. आता इथं आरसा आहे एवढा मोठा. सगळ्याला आरसा असतो, पण मला ही छान वाटलं, कारण की ही मी तुम्हाला खोलणार. ह्याच्यात ना आपण ना कानातले ही ठेवू शकतो, म्हणजे बारके सामान इथं मोठे ठेवू शकतो ही. आणि ह्याच्यामधलं आतमधलं म्हणजे इथं मोठे सामान ठेवू शकतात. म्हणून ह्याला जास्त ही कप्पा आवडला जास्त, कारण की मी डोजर बॉक्स लय वापरले. काही कप्पे छोटे कप्पे जास्त ही दिलं मला. मी म्हणलं ब्लॉग बनव, मग आज मला ब्लॉग बनवले मी. काही प्लस केला असं खुलतंय. आणि ह्याच्यातला आरसा बी मोठा लट आहे. छान असं सुंदर माझ्या मिस्टरांनी दिलं. आणि ही कॉफी प्यायची. ह्याच्याने कॉफी प्यायची. ह्याच्यात आहे ना ते काय म्हणतात, ते प्लॅस्टिकचं काढायचं, मला नाही माहिती. ती माझ्या मुलांनी कुठेतरी गमावले. म्हणजे ह्याच्यात टाकून असं कॉफी प्यायची. ह्याची डिझाईन बघा ना, ह्याच्या आतमध्ये चमकी, म्हणजे ह्याच्यात नाही आहे चमकी बघा, ह्याच्या आतून आहे. का म्हणजे आपण कुठं जिम वगैरेला गेलो, कुठं बाहेर कॉफी घेऊन गेले तर असं स्टाईलिश मध्ये प्यायचं. ही आणलंय. आता मला लय माझं चक्कर यायली, मला थोडं झोपायचंय. थोडे झोपले 1 तास. आता उठले, लय कणकणी भरली होती, चक्कर आलती. बरं थोडं झोपावं, काय झोपले तर माणसं खटखट आवाज येतात उठवायला. झोप मोड झाली. पोरांना मोबाईल दिलचा बघायला आणि थोडी झोपले मी. आता थोडंसं कणकण यायची बरं झाली. म्हणलं आता घरातलं काम तसंच पडलंय उरकावं. आता पोरांना झोपवते, मी सगळं उरकते काम बी. सगळं झाले बघा काम. भांडे बिंडे घासले बघू शकता. आता सगळे भांडे बिंडे घासले. आता ही भात सकाळचा होता, मी त्याला आता परतला. म्हणलं आता थोडं खाऊन घ्यावं. आज काही मी स्वयंपाक नाही बनवला होता.
आज थोडी किरकिरी झालते म्हणून काय स्वयंपाक वगैरे काय नाही बनवला. आणि बघा बाहेर काम बिम झालं. ही पोराने बघा कसा राडा केला का घरामध्ये. चला आजचा ब्लॉग ही होता. कसा आवडलं का नाही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि हां, लाईक कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्याबरोबरच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे हर एक ब्लॉग हर एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता चला झालंय, आता मी ते भात परतलाय, जरा पोट पूजा करून घेते. भूकले जोरच लागलेले, वाजलेले 5 संध्याकाळचे. आता स्वयंपाकाची ही तयारी करावी लागते. चला बाय. माझ्या 2 दिवसाला ब्लॉग येणार आहे, तुम्ही कंटिन्यू करा आणि असंच बघत राहा. चला बाय.